आणि त्याच्या बाजूला एक आठवा असतो तो म्हसोबा असतो. आपल्याकडे दगडाच्या आसरा बनवतात, म्हणजे जलाशय नदी असेल तांदळा म्हणून पुसतो की त्याला आकार नसतो, काही नसतं, शेप नसतो, काही अनघड. हा तांदळा शब्द जो आहे त्याचा आणखी अर्थ मला जो गवसलेला अर्थ सांगून टाकतो आलाय म्हणून. तो शब्द तोंडळा शब्दापासून तयार झाला. तुम्ही तांदळापासून झाला असा अर्थ काढा. तांदूळ तेवढा असा, हात एवढा मोठा. तोंडळा म्हणजे मुखवटा. म्हणजे एखाद्या दैवताला आपण मानवी रूप दिलं की त्याचा मुखवटा बनवला आणि तो आपल्या डोक्यात घातला की ती देवता आपल्या संचार करते असा एक समज आहे. त्यातून गणपती तयार झाला मुखवट्यापासून. तर हे जे आहे त्यात म्हसोबा, गाव आपल्या गावगाड्यामध्ये म्हसोबा आहे, पण वेरूळच्या लेण्यामध्ये म्हसोबा नाहीये. तिथे गणपती आहे किंवा कार्तिकी आहे. आणि हे औरंगाबादच्या लेण्यामध्ये गणपती आहे, कार्तिकेय सुद्धा आहे. तर ह्या 7 आसरा आहेत त्यांच्या रक्षणाकरता क्षेत्रपाल दैवत म्हणून गणपतीची स्थापना केली. आणि विशेषतः कार्तिकीय, आधी कार्तिकीय हा सिनियर आहे, गणपती हा ज्युनियर आहे, हा नंतर आलेला आहे. मग काही लोकांना दोघांना खुश, तू ये ना, हा ये, कोणी नाराज होतो, गणपतीचे उपासक येतील, कार्तिकेयचे येतील, अशा तऱ्हेने 7 आसरासोबत ते जोडले. आता 7 शब्द आला कुठे? त्याला सप्तंबा असंही म्हणतात. 7 आसरांसाठी सप्तंबा, 7 अंबा. आता अंबा शब्दाचा अर्थ आई, पण अंबा शब्दाचा अर्थ पाणी असेल. जसं अंबाबाई आहे कोल्हापूरची, ती जलदेवता आहे, पण ती आई आहे, तिला महालक्ष्मी सुद्धा अलीकडे म्हटलं जातं. ह्या सप्तंबा शब्द आला कुठून? तो आपला महान दाळू आणि हरप्पा हा जो परिसर आहे तो 7 नद्यांचा प्रदेश आहे. मुळात त्याचा संबंध पाण्याशी आहे आणि म्हणून सप्तंबा शब्द त्या पाण्यापासून आला. आणि मग त्याची मानवी प्रतीक तयार केली आपण आपल्या सोयीने. तर पहिलं नाव निर्वृती होतं. निर्वृती हे पहिलं नाव. यामध्ये पहिलं नाव जे आहे ते निर्वृती आहे. हे नाव आपल्याला माहित नाही. ऋत म्हणजे सत्य, ऋतचा अर्थ पाणी असाही होतो. जी सत्याची बाजू घेणारी, समान वाटप करणारी संपत्तीचं, ती निर्वृती ही पहिली 7 आसरातली पहिली आहे. नंतर दिती आहे, धनु आहे. आता मी का थांबलो? दिती पासून दैत्य झाले. हा, अदिती ही काल्पनिक देवता आहे. दितीला स्वीकारायचं नाही म्हणून काल्पनिक देवता तयार करायची. मग तूच बा खरा, तुझा पक्ष खरा, तुझा झेंडा खरा, तुझं भविष्य हा जो प्रकार राजकीय अभिनवशामध्ये आता आलेला आहे तो प्रकार पूर्वी होता. दिती ही मातृदेवता होती, तिला तिची उपासना करणारी दैत्य शब्दाचा आपण वाईट केला. धनु या मातृदेवतेला जे मानत होते त्याची मुलं होती, मुलंही म्हणतात उपासकांना, ते दानव झाले. दैत्य दानव बदनाम, म्हणजे दैत्य आणि धनु आणि दिती सुद्धा बदनाम. पण 7 आसरामध्ये पहिल्यांदा त्यांचा क्रमांक होता. मग त्याला बाजूला केलं. राजवट बदलली की आपली दैवत आणतात ना, हे आमचाच खरा. मग त्यांनी तिथे अनेक देवता, वाराई आली, नारसिंही आली, इंद्राणी आली, इंद्राची बायको इंद्राणी, आपल्या बायका पुढे गेल्या लोकांनी. अशा तऱ्हेने 7 आसरामध्ये बदल झाले. मग आठवीला टाकून देतो, नवीन तू बस, तुझ्याकडे जागा करून देतो. अशा तऱ्हेने मातृदेवतांच्या मुळाशी 7 आसरा आहे. पण एक शब्द मी आधी वापरला होता, अप्सरा. त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. तो शब्द आला तर आपल्याला अर्थ कळला पाहिजे. त्या सुद्धा जलदेवता होती. आप म्हणजे पाणी. आप शब्दाचा अर्थ पाणी होतो. सर म्हणजे पाण्याचा साठा, सरोवर म्हणतो ना आपण. म्हणजे मुळात त्याही मातृदेवता आहे. पण त्या इराकमधून आल्या. आता मी इराणमध्ये होतो, पुन्हा आठवड्यासाठी आली. आम्हाला पाणी मागायचं असेल हॉटेलमध्ये कुठे, आम्ही वाटर म्हणजे आप म्हणावं. आप शब्द आपल्याकडे आप, पृथ्वी, आप, देववाणी हा शब्द जुनी आहे. पण आपण आप कुठं वापरत नाही बोलण्यात. तिथे सरसकट आहे. कुठेही तुम्हाला पाणी विकत घ्यायचं आहे तर आप म्हणावं लागतं. अजूनही इराणमधून आलेले शब्द आहे. तर ह्या अप्सरा इराणमधून आल्या असा एक समज काही अभ्यासकांचा आपल्या भारतातले कृपा कुलकर्णी नावाचे फार मोठे अभ्यासक केले. तरी मराठी उत्पत्ती गोष्ट आहे. त्यात तरी अप्सराचा तुम्ही अर्थ घेतला ते म्हणजे इराणमधून आलेल्या सुंदर स्त्रिया. मला एक खोटं वाटत नाही, मी त्याचा विरोध केला होता. पण इराणमध्ये गेल्यावर लक्षात आलं की इतक्या सुंदर स्त्रिया आपण तुमच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आपल्याला. आणि त्या आपल्याशी बोलू शकतात. सुंदर स्त्रिया सहसा बोलत नाही कोणाशी, पण त्या बोलतात, फोटो काढून देतात. इराणमधूनच अप्सरा आल्या असतील पाहिजे. म्हणजे आसरा आणि अप्सरा यांचा संबंध पाण्याशी आहे मुळात. पण स्त्रियांचे चेहरे आपण वापरले, मग आपापल्या परीने त्यांना दैवतांचं स्थान दिलं. आता एक फार इंटरेस्टिंग मुद्दा यात येतो की देव आणि दानव ही जी संकल्पना आहे ही जगात, पण असं हे जे देव आणि दानव हे तयार कसे होतात? ते मुळात कसं, ह्या जमाती आहेत.
हे म्हणजे समूह आहेत, मानवी समूह आहेत, ते तयार होत नाही. आपल्या मनात आपण त्यांच्याबद्दलच्या भावना तयार केल्या, देव वाईट, देव चांगले आणि दानव वाईट. असं काय ठरवलं? कारण आपल्याकडे जेव्हा हे देव आले, इतिहास आचार्य राजवाडे यांच्याबद्दल कोणी शंका घ्यायचं कारण मोठा माणूस होता. त्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास फार लहानसा ग्रंथ आहे, पण त्या ग्रंथाने इतकी मोठी क्रांती केली. त्या देवाबद्दल एक प्रकरण आहे, देव आणि यज्ञ, पृष्ठ क्रमांक 71-72 विवाचन. तर त्यांनी देव नावाचे लोक हे आर्यांच्या मधले काही लोक होते असं स्पष्ट म्हटलंय. आर्यांच्या समोर ज्या भारतात आले तर त्यांच्या जे चतुर लोक होते, त्यांना काहीतरी लबाड म्हटलं, त्यांनी रानटी सुद्धा म्हटलंय देवांना. आणि हे देव तिथून आले, पण त्यांनी इराणमधून आले हे सूचित केलं आहे, फक्त स्पष्ट नाही लिहिलं. पण हा आर्यांमधला एक गट होता आणि आर्यामध्ये इतर लोक होते, त्यांना यांचं जे ज्ञान आहे ते सांगत नव्हतं, ज्ञान हे चोरून ठेवतं. कोणतं ज्ञान यांच्याकडे होतं? त्यांच्याकडे अग्निरक्षण करण्याची कला त्यांना अवगत होती. म्हणजे तेव्हा काही लायटर नव्हतं किंवा माचीस नव्हती, पण दगडावर दगड घासून अग्नी निर्माण करतायत. पण त्याचं रक्षण कसं करायचं? आता पूर्वी तुम्हाला काय नसेल आठवत, पण कदम सरांना आठवत असेल की त्यांच्या गावात किंवा काही लोक असे असतील की चिलीम पेटवताना दगड घासायचे, गारगोटी घासायचे आणि त्यात कापूस ठेवायचे आणि मग चिलीम पेटवायचे. आणि आगपेटी सगळीकडे नव्हती आणि त्याच्या त्यात सगळ्यांकडे आगपेट्या नसल्यामुळे एखादं घर असं असायचं ज्यामध्ये चूल पेटलेली असेल, ती विसरत, आणि तिथून मग अगदी सगळ्यांच्या चुली पेटवण्याकरता घेऊन जात असत. ही प्रथा होती. आता ते त्याला कारण नाही राहण्याचं, कारण आता आगपेटी आलेली आहे घरोघरी आणि पैसे आले लोकांकडे. पण हे जे देवाबद्दल म्हटलं आहे राजवाडे, त्यांनी असं म्हटलं होतं, हे अग्निरक्षण करण्याची कला त्यांना अवगत होती, पण इतरांना ती सांगत नसत, म्हणून त्यांचं महत्व काय होतं. आणि त्यांनी मग देवचा अर्थ केला प्रकाश देणारे. देव म्हणजे प्रकाश देणारे. शब्दकोशात तुम्ही शोधायला गेला तर देवचा अर्थ होतो प्रकाश देणारे. यांच्या आणि प्रकाश बुद्धाने छेद दिला या संकल्पना, अत्त दीप भव, दुसऱ्याकडून प्रकाशाची अपेक्षा करतो, तूच दिवा हो, तूच तुझा दिवा हो. कुणीतरी दिवा आणतील, मग तुम्ही अंधारातून बाहेर या. हे परावलंबन जे आहे ते बुद्धाने नष्ट केलं नंतरच्या काळात. पण देव जे होते ते लोकांना परावलंबी ठेवत होते, असा एक वर्ग होता. आणि दानाबद्दल मी सांगितलं की धनु ह्या देवतेची जी उपासक होते, दोन्ही सुद्धा आपल्याकडे जशी आहे तशी ती इजिप्तमध्ये सुद्धा आहे, ग्रीकांमध्ये आहे, इराणमध्ये आहे. तर ही देवता मुळात ती पाण्याची देवता आहे, जलदेवता आहे ती धनु. आणि पण बऱ्याच देवता कशा झाल्या, मातृदेवता सगळ्यात जवळ त्यांच्याकडे कसं, मग चला तू आता एक गावावर संकट आलं, तू याचं निराकरण कर, मग ती युद्धाची देवता झाली. मग सुपीकतेची देवता, धनाची देवता झाली. म्हणजे अनेक मातृदेवतांना जबाबदारी जास्त सोपवल्या आपण. त्या देवताच आपण तयार केल्या. मुळात त्या स्त्रिया होत्या, कर्तबगार स्त्रिया होत्या. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण दगड ठेवला पहिल्यांदा, मग त्याची मूर्ती केली, मग त्याच्या उपासनांच्या परंपरा सुरू केल्या, कथानक तयार केली, मिथक तयार केली. आणि ह्या देवतांना आपण पाहिल्यानं चांगलंच म्हटलं होतं. दानवाबद्दल चांगल्याच संकल्पना होत्या. पण जेव्हा देव आणि दानव यांचा संघर्ष झाला तेव्हा मग देव चांगले आणि दानव वाईट, राक्षस वाईट आणि असुर वाईट आणि देव चांगले, हे पुराणिकांनी आपल्या परिणी केलं. आता ऋग्वेदाची गंमत सांगतो मी तुम्हाला. ऋग्वेदामध्ये 115 वेळा असुर शब्द आहे. एकाच ग्रंथामध्ये 115 वेळा. 10 मंडळ आहेत ऋग्वेदाची. पहिला आणि शेवटली 2 ही नंतरची आहे. तर दुसऱ्यापासून तर 8व्या पर्यंतची मंडळ जी आहेत, मंडळ म्हणजे प्रकरण, ही जुनी आहे. तर त्याच्यामध्ये 115 वेळा असुर शब्द आहे, पण त्यात 90 वेळा तो चांगल्या अर्थाचा आहे. एकाच ग्रंथामध्ये असुर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ देव किंवा श्रेष्ठ व्यक्ती, चांगली व्यक्ती या अर्थाचा शब्द ऋग्वेदाचाच आहे. पण 25 वेळा तो वाईट अर्थाचा आहे. आणि ती इथे आल्यानंतर त्यांची आपसात भांडणं झाली. आता आपल्याकडे काही मित्र असतात आणि पुढे शत्रू होतात. मग एकमेकांच्या विरोधात बोलतात, टीव्हीवर बोलतात, सकाळी बोलतात, दुपारी बोलतात, संध्याकाळी बोलतात, मित्रांच्याच विरोधात बोलतात. म्हणजे असं हे आता आपण पाहतो ना, असं हे जे असुर चांगले होते त्यांना देवाने मग वाईट म्हटलं. आणि असुर हे इराणमधले ओरिजिनल इराणमधले आहे. आणि मग त्यांचं भांडण झालं, एककडे इथे आला, तो वाईट आहे, त्याकडे पाहू नको. देव चांगले झाले आणि असुर वाईट झाले. अशा तरी देव दानव शब्दाचे अर्थ आपण आपल्या सोयीने बदलवले. याला कारण मिथक आहे. आपण जी मिथक तयार केली ती मिथक अशा तऱ्हेने सतत शत्रूच्या विरोधात वाईट बोलत राहतात. तर हे शत्रू कोण आणि मित्र कोण आता तर कठीण आहे ते शोधणं. पण आपल्या पुराणिकांनी ते एक सीमारेषा आखली, देव चांगले आणि असुर राक्षस वाईट. तसं दानव वाईट हाही अर्थ आला, दैत्य वाईट हाही अर्थ आला. असुर राक्षस दैत्य दानव हे वाईट अर्थाचे शब्द केव्हा आले? जेव्हा देवांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. देवांचं वैशिष्ट्य असं होतं जे श्रीपाद दामोदर सातवडेकर यांची विस्ताराने लिहिलं आहे.
महाभारती समालोचना हा ग्रंथ 1925 मध्ये त्यांनी प्रकाशित केला. 25 आणि 26 दोन भागात केला. ते जेव्हा सातारा जिल्ह्यातलं औंध नावाचं गाव आहे त्या ठिकाणी राहत होते. स्वाध्याय मंडळ त्यांनी स्थापन केलं. त्यात त्यांनी गोष्ट सांगितली आहे की देव नावाचे लोक होते हे कष्ट करत नसत, हे कष्ट करीत नसत, ते त्रिविष्टप नावाच्या भागात राहत. त्यांची जागा महाभारताने त्रिविष्टप सांगितली. मग त्यांनी त्रिवेट हे त्रिविष्टपचं रूपांतर सांगितलं. आणि ते ज्या ठिकाणी राहत असत त्या ठिकाणी पिकत नव्हतं, काही अन्नधान्य पिकत नव्हतं, कारण उंचवटा होता. पाऊस खूप पडत असे पण उंचवटा होता, त्यामुळे जमीन काही नव्हतीच. मग खाली गंगेच्या गडाने सुपीक झालेल्या जमीन जेव्हा पीक येत असे तेव्हा देव वरून खाली उतरत असे. वरून खाली उतरणे या अर्थाचा शब्द अवतृ, आणि खाली आहे त्यांचा अवतार होत असे. म्हणजे दशावतार जे आहे अशा तऱ्हेने फुकट लोक आहे जे लोकांच्या भरोशावर जगणारे लोक, शेतकऱ्यांनी शेती करायची, अन्न पिकवायचं, हे सांगायचे की तू जे पिकवलेलं आहे ना ते तूच खात असेल तर तू चोर आहे, तू मला दे. म्हणजे हे पिकवत नव्हते, कष्ट करत नव्हते. हे किती आहे बरं, स्तेन एव सहा, ते चोर आहे असं गीता म्हणते. कुणाबद्दल, जे शेती करतात, कष्ट करतात आणि पिकवतात. आणि यांना मग सांगायचं तुम्ही यज्ञ करा, म्हणजे यज्ञ केल्यानंतर तुम्हाला पाऊस पडेल. यज्ञाने पाऊस पडतो. यज्ञात भवती भूतानी पर्जन्य तन्न संभव हा. म्हणजे अशा तऱ्हेने गीतेने पुन्हा त्याचं एक शास्त्र तयार केलं की यज्ञ केलं तर पाऊस पडतो, पाऊस पडला की पिकं येतात, पिकं आली की माणसं जगतात, म्हणून यज्ञ केला पाहिजे. पण त्यांनी दुसरा नियम असा केला होता, हा सातवळीकरांनी सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं यज्ञ ज्या ठिकाणी केला ती भूमी त्यांच्या मालकीची होत असते. आता समजा इथे मी यज्ञ केला, कल्पना करा रुक्मिणी सभागृह माझ्या मालकीचं झालं, असा मी कायदा 20 केला आणि 20 सांगितलं, तुम्ही ऐकाल का कायदा? तुम्ही हाकलून द्याल. तुम्ही म्हणजे सर पुढे येतील, आशुतोष सर येतील. अशा तऱ्हेने आपल्या भूमीचं रक्षण करणारे जे लोक होते ते राक्षस आणि त्यांची भूमी बळकावणारे होते ते देव. म्हणून वाल्मिकी रामायणात म्हणा की इतर ठिकाणी देव राक्षसांचा जो झगडा आहे याचा अर्थ श्रीपाद दामोदर सातवळीकरांनी सांगितला. श्रीपाद दामोदर सातवळीकर हे संस्कृतचे फार मोठे पंडित. 4ही वेदांचं भाषांतर त्यांनी केलं, पूर्ण महाभारताचं भाषांतर केलं, काही पुराणांचं केलं, काही उपनिषदांचं. चांगलं कोण वाईट कोण हे जे संकल्पना. मागच्या वेळी AIFF ज्यावेळी आपल्याकडे झालं त्यावेळी जावेद अख्तर साहेब आले होते आणि जावेद अख्तर साहेबांनी एक फार महत्वाचं एक त्यांनी तिथं बोलले. ते म्हणाले की आज आपण अशा काळात जगत आहोत की आपण चांगला आणि वाईट डिफाईन करू शकत नाही, त्याच्यामुळे हा सगळ्यात कठीण काळ. काय सांगाल तुम्ही, काय चांगलं आणि काय वाईट? कारण आज आपल्याकडे जी व्यवस्था अशी तयार झालेली आहे की तुम्ही ज्याला चांगलं म्हणाल ते कदाचित त्यांच्यासाठी वाईट असू शकतं, किंवा मग ते म्हणतील की नाही तुम्ही मागासलेले आहात म्हणून हा विचार करताय. पण त्यांच्यासाठीचं जे सत्य आहे किंवा त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते फक्त आम्ही कसे पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी ते वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात किंवा दाखवू शकतात. तर अख्तर साहेबांचं तेव्हापासून ते मला फार एक आवडलं की तुम्ही आज आपण अशा काळात आहोत की आपण चांगला आणि वाईट, आपण आपला हिरो डिफाईन नाही करू शकत, हे वाक्य त्यांनी वापरलं होतं आणि ते मला फार महत्वाचं वाटतं. पुढचा प्रश्न याच गोष्टीला धरून असायचं की जसं आपण ह्याच गोष्टीचा विचार करताना तुम्ही म्हणालात की देव आणि दानव, तर असे काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे की जे आधी देव होते आणि नंतर दानव झाले? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सकाळी मित्र होता, दुपारी त्याची मित्र होता, संध्याकाळी परत मित्र झाला, तर देवाचे दानव झाले आणि दानवाचा देव झाला, अशी काही उदाहरणं आहेत का? नाही, मुळात कसं देव आणि दानव हे दोन गटच होते. तेव्हा एखादा समजा दानव देवाच्या गटात गेला तर त्याला देव म्हणत असत. इकडला तिकडे गेला, वॉशिंग मशीन आहेच आपल्या भारतात, तिकडे सगळे 70,000 कोटी वगैरे सगळे धुतले जातात पाप. हा जो प्रकार आता आहे तोच प्रकार काही काळात होता. देवांच्या गटात तुम्ही गेला की तुमचं पूजा तिथे होत होती. आता शुक्राचार्य हा देवांचा गुरु होता पहिल्यांदा, तिथे त्याला वाईट अनुभव आला, मग तो असुरांच्या गटात गेला, म्हणून त्याला कायमचं दुर्लक्षित केलं गेलं. पण तिथे जो बृहस्पती नावाचा देव होता तो असुरांचाच होता, पण तिकडे तो महत्वाचा ठरला. म्हणजे इकडली दैवत तिकडे अशी जाऊ शकतात, इकडे तिकडे जाण्याकडे चालूच राहते. ही काही नवीन नाही, ही समरसता मंच आहे हा. अशा तऱ्हेने समरस करण्याकरता इकडल्या तिकडे घ्यायचं म्हणायचा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे त्याचा आवाज मोठा असल्यामुळे तो लोकांपर्यंत पोहोचत असेल, किंवा हा मोठा असल्यामुळे लोक त्यांना ऐकत असत. हा प्रकार काही नवीन नाही, ही मानवी प्रकृती आहे. अशा तऱ्हेने अनेक दैवत, जसं आता एक उदाहरण हिरण्यकश्यपूचं घ्या. दितीचा मुलगा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्याचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तो राक्षस म्हणून येतो. पण त्याच्या मुलाला प्रल्हादाला कोणी राक्षस म्हणत नाही, आणि तो विष्णूच्या गटातला आहे. तो विष्णूचा पूजक असल्यामुळे त्याला कोणी राक्षस म्हणत नाही. साधी गोष्ट आहे. आपला कृष्ण अतिशय लोकप्रिय दैवत जे भारतात आहे ते कृष्ण आहे. त्याचा कंस मामा जो आहे त्याचं वर्ण राक्षस म्हणून आहे.
पुतना मावशीचं वर्णन काय? राक्षसी आहे. मावशी आहे सख्खी त्याची, पण ती राक्षसी, पण कृष्ण राक्षस नाही, कारण देवाच्या गटातला आहे. तुम्ही इकडे गटात आले की तुमचं दैवतीकरण होतं, तुमचं उदात्तीकरण होतं, तुमचे गुण गायले जातात, पुराणे लिहिली जातात, काव्य लिहिली जातात, विरोधात गेले पण तुमच्या विरोधात सगळं काही लिहिलं जातं. आता यात एक गोष्ट फक्त सांगतो, फार महत्वाची आहे, लक्ष्मीबद्दलची. मला राहून गेलेली गोष्ट आहे. संपत्तीची देवता तुम्ही म्हटलं. लक्ष्म हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो संपत्ती, चिन्ह. लक्ष्म म्हणजे चिन्ह, खूण. आता खूण कशाची आहे? समृद्धीची खूण आहे. समृद्धी केव्हा येईल? शेतातलं पीक घरात येईल तेव्हा. अशा तऱ्हेने शेतातल्या पिकाचा संबंध लक्ष्मीशी जोडला गेला. पण जी लक्ष्मीचं मूळ आहे, ज्या निवृत्तीचा उल्लेख केला, तिला अलक्ष्मी म्हटलं गेलं. म्हणजे लक्ष्मीची ती मोठी बहीण आहे, पण तिला अलक्ष्मी म्हटलं गेलं. ती लक्ष्मीचीच रूप आहे ती. आणि अलक्ष्मीला वाईट म्हटलं गेलं. पण वाईट म्हणता म्हणता एक गोष्ट करून टाकली, देवी भागवतामध्ये म्हटलंय, ही राक्षसांची लक्ष्मी आहे. असुरांची लक्ष्मी आहे. निवृत्ती कोण आहे? असुरांची लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे शब्द वापरलाय देवी भागवतामध्ये. पण जेव्हा लक्ष्मीची पूजा होते तेव्हा दिवाळीच्या रात्री, मध्यरात्री अलक्ष्मीला बाहेर काढण्याचा विधी होतो. फार कमी लोकांना तो माहित आहे. सुप वगैरे दिवडी वाजवतात, झाडू झाडतात आणि बाहेर काढतात. ही लक्ष्मीचं मूळ आहे. ती केवळ असुरांनी पूजनीय ठरवली म्हणून यांनी तिला निंदनीय ठरवलं. आणि तिचं दुसरं रूप म्हणजे तिला बदलून घेतलं, थोडंसं मॉडिफाय केलं, वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि तिची लक्ष्मी ठरवली आणि मग पुढे तिची पूजा सुरू झाली. हा जो प्रकार आजही होतो ना, तो काही नवीन नाहीये. हे सातत्याने तिकडे गेले तर तुम्ही स्वच्छ होऊन जाता, इकडे क्लीन. शेवटी माणूस हा जगभरामध्ये एक विचार करत असतो. त्याचे म्हणजे फॉर्म्स बदलतात, एक्सप्रेशनचे फॉर्म बदलतात. तो वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला एक्सप्रेस करत असतो. तो काही वेळा कथांच्या स्वरूपात होतो, काही शिल्पाच्या स्वरूपात होतो, काही आणखी काही स्वरूपात होतो. पुढचा प्रश्न. सर, माझा प्रश्न पूर्वीपासूनच मरणानंतर काय हा प्रत्येक व्यक्तीला फॅसिनेट करत आला किंवा अचंबित करत आला, तर ह्या गोष्टीशी निगडीत काही मिथक आहेत? खूपच मिथक आहे. मृत्यूबद्दल जगभर मिथक आहे. आणि मला माहित आहे हा विषय माझ्या आवडीचा यासाठी आहे. अलीकडे मी भूत पिशाच्यावर काम करतोय. कारण मृत्यूनंतर माणसाचं भूत होते. पिशाचं तर सांगितलं मी. तर मी कालच बिर्याणी खाल्ल्यामुळे आता मी पिशाचं झालोय. सोमवारी मला नाही दिलं हॉटेलवर, आणि श्रावण सोमवार आहे सांगितलं. काल आमचे मित्र दुसरीकडे घेऊन गेले आणि तिथे झाले. तर अशाच पिशाच्या शब्दाचा इतका सरळ अर्थ आहे. आणि पैशाची भाषा ही महाराष्ट्रातली मुख्य भाषा, तिथून मराठी झाली, हे वास्तव तुम्हाला कळलं आहे. मग एखाद्या व्यक्तीचं पिशाच्य होते म्हणणं बरोबर आहे काय? म्हणजे तुम्ही एखाद्या समूहाला बदनाम करण्याकरता त्या शब्दाचा अर्थ बदलून टाकला. भाषा विज्ञानामध्ये अर्थ परिवर्तन नावाची एक प्रवृत्ती आहे, शब्दाच्या अर्थाचं परिवर्तन. आणि हे कसं होते, कोणत्या कारणात, त्याचे कारण त्यांनी सांगितलं आहे भाषा विज्ञान. की जीत जेथे समजून एखादी व्यक्ती पराजित झाली, हारली, तर तिच्या संस्कृतीतले महानायक हे जेत्यांच्या संस्कृतीत खलनायक होता. इकडली व्यक्ती तिकडे खलनायक होते. अर्थातच जीत हे बिचारे हारलेले असल्यामुळे ते काही बोलू शकत नाही, तर ते शांत राहतात. भूत आणि पिशाच दोन्ही शब्द जे मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचे आहे. भूतचा अर्थ होतो सुसंस्कृत माणूस. सुसंस्कृत व्यक्तीला भूत म्हटलाय अथर्ववेदामध्ये. आणि भूतचा दुसरा अर्थ होतो जन्मलेले. आपण सगळेच जन्मले आहोत. आपण भूतच आहोत सगळे. फक्त आपली भूत व्हायला आपला भूतकाळ जेव्हा होतो तेव्हा आपण वाईट अर्थाने का पाहतो? कारण त्याच्या अतृप्त ज्या इच्छा आहेत त्यामुळे तो भटकत राहतो. आता ही हिंदू धर्मातली कल्पना आहे, हे इस्लाम मधली नाही, ख्रिश्चनिटी मध्ये नाही. तिथे काय कल्पना आहे की कोण वाईट आहे कोण चांगला आहे आज तुम्ही ठरवू नका. केव्हा तरी तो दिवस येईल, कयामत का दिन आने वाला आहे. आणि तोपर्यंत जे लोक मरण पावले त्यांना आपण दफन करतो आणि वाट पाहतो की केव्हा तरी अल्लाह ताला येईल आणि म्हणतो तुम्हाला अशा तऱ्हेने कुठे पाठवायचं, स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं. हे त्याच्या हातीच सोपवलं आहे त्यांनी, ख्रिश्चनांनी आणि मुस्लिमांनी. म्हणून ते सगळे लोक वर्षापासून 2000 वर्षापासून ख्रिश्चन लोकांची जी पूर्वज आहे ते वाट पाहत आहेत कुठे पाठवायचं. पेंडिंग केसेस एवढ्या आहेत. आणि 1500 वर्षापासून मुस्लिमांचे पेंडिंग केसेस आहेत. हिंदूंचं तसं नाही, आपलं झटपट लवकरच निर्णय लावतो आपण. तिसऱ्या दिवशी निकाल लागतो आपल्याकडे. माणूस मरण पावला, स्त्री असो पुरुष असो, त्याची ठरलाय मग तो पीठ करतात ना परातीमध्ये पीठ, आणि मग त्यात दिवा लावतात आणि त्यावर एक झाकण ठेवतात. सकाळी उठल्याबरोबर एखाद्याची आजी पार होते, एखाद्याचा आजोबा
बेडूक होतो किंवा साप होतो, चांगले प्राणी नाही होत, सरपटणारे प्राणी, लिंबलिबीत प्राणी आपल्या आजोबा होतात. काय दृष्टिकोन आहे आपला पाहण्याचा आपल्या लोकांकडे. तर मृत्यूनंतरचं जीवन हे इतक्या लवकर झटपट टिकायला लागतं हिंदूंमध्ये की लगेच त्याला कुठेतरी, पण इतक्या लवकर मनुष्य जन्म नाही होत. मनुष्य जन्माला महत्व सांगताना 84 लक्ष योनी. बापरे, 84 लक्ष म्हणजे आता डास झाला तुमचा आजोबा समजा, तर डासाला मारलं संपला, डासाला मारणं आवश्यक आहे तर दुसरा जन्म होईल, सापाला मारणं आवश्यक आहे तर काय जन्म होईल. 84 लक्ष योनी झाली की मग त्याला मानवी जन्म होतो. ही संकल्पना हिंदू धर्मातली आहे. आता इस्लाम आणि ख्रिश्चनचं तुम्हाला सांगितलं, काही अशा जमाती आहेत जे भूतपूजेच्या मी हे काम करायला सुरुवात केली. म्हणजे भूतपूजा, तुम्हाला कल्पना येणार आहे की भूताची पूजा आपण करतो म्हणून. आपण सर्वपित्र अमावस्या करतो ना, ती भूतांची पूजा आहे. भूत म्हणजे पूर्वज, आपल्या पूर्वजांची पूजा आहे, अँसेस्टर वर्शिप आहे ती. आणि ही अँसेस्टर वर्शिप जगभर सगळ्याच जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. आपल्याकडे दक्षिण कानडा जिल्हा कर्नाटकाचा जो आहे किंवा तुळनाडूचा जो भाग आहे त्याला तुळनाडू म्हणतात. तर तिथे भूतकुला नावाचं एक उत्सव, भूतकुला आपल्या कांतारा सिनेमा नुकताच येऊन गेला आणि त्यात तो भूतकुला उत्सव दाखवला. आपण त्यांनी भूत शब्दाचा अर्थ वाईट झाल्यामुळे भूत शब्द कुठेच वापरला नाही. अख्ख्या सिनेमात त्यांनी भूतकुला शब्द वापरला नाही. कोला 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 म्हणजे क्रीडा, भूतांची क्रीडा. म्हणजे आपले पूर्वज येतात एखाद्या शरीराच्या, एखाद्या मनुष्याच्या शरीरात आणि मग त्याची आपण पूजा करायची, अशी संकल्पना आहे. तर ही संकल्पना जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. इथिओपिया किंवा नायजेरियामध्ये मला वाटतं तोरजा नावाची जमात आहे. त्या जमातीमध्ये दर 5 वर्षांनी काढलेली आपल्या घरातली व्यक्ती आहे तिला बाहेर काढतात. तिला बाहेर काढतात, स्वच्छ करतात केमिकल वगैरेनी आणि तिला नवीन कपडे घालतात. एखादा सिगारेट उंडाला सिगारेट घेतात तोंडात त्याच्या, लहान बाळ असेल तर त्याला कुळकुळा देतात. तर हे सगळे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, तुम्हाला आश्चर्य वाटलं. अजूनही ती परंपरा आहे. म्हणजे पूर्वज पूजेचा हा एक वेगळा प्रकार आहे आणि याला घोस्ट वर्शिप म्हणतात, भूत पूजा. आता भूत म्हटलं की आपण वाईटच करून टाकला अर्थ. मी तुम्हाला म्हणतो तुम्ही भूत आहे, मी भूत आहे, तेव्हा काही घाबरायचं कारण नाही. तर भीती नाहीशी व्हायला पाहिजे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संस्थापक आहे. आम्ही सोबत काम केलं श्याम महाराजांच्या, नंतर दाभोळकर आले. त्या दोघांनाही एक गोष्ट सांगितली. मला हे रिसर्च 30 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आयडिया आहे भूत विषयाच्या. तर त्याला म्हणून तुम्ही ह्या मानवशास्त्राच्या दृष्टीने, अँथ्रोपॉलॉजी दृष्टीने सांगा, म्हणजे भीतीच नाही भूताची. म्हणजे दोघांनी ते स्वीकारत नाही. पत्नी के पडलं नाही, इतकं डोक्यात असतं फिटतं आपल्या भूत पिशाच्या बद्दल की आपण नाही स्वीकारत. पण आपण जर पिशाच्या, पैशाची भाषा मराठीची एक महत्वाची निर्मितीची कारणीभूत भाषा आहे आणि पैशाची भाषेतला व्रत कथा हा ग्रंथ औरंगाबाद जिल्ह्यात लिहिला गेला म्हटलं तर पिशाच्या बद्दल भीती बाळगायचं कारणच नाहीये. तर ह्या संकल्पना जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे मेल्यानंतर माणसाचा आत्मा हा 1 फूट उंच जातो, आणखी 2 फूट जातो, अशा एक संकल्पना पूर्वी होते. मग अवतीभोवती लिंग देह वगैरे ते देहाचे प्रकार, सूक्ष्मदेह, या संकल्पना अजूनही आपल्या भारतात आहे. आणि इतर देशामध्ये काय झालेलं आहे की घोस्ट वर्शिपचं मग जे भूत आपल्या डोक्यात होतं, जे भूत म्हणजे धारणा या अर्थाने शब्द केव्हा वापरू शकतो आपण, तर वाईट आहे. तर तेव्हा मग तिथे भूत कथा तयार झाल्या, घोस्ट वर्शिपच्या कथा. मग एक गोष्ट आणखी महत्वाची आता सुचली म्हणून सांगून टाकतो, फार महत्वाची आहे की ॲडम आणि ईव हे इस्लाम आणि ख्रिश्चनिटीमध्ये जगाचे मूळ दैवत, मूळ पुरुष मानले. आणि त्याहाती ॲडमची कथा अशी आहे, ॲडम एकटाच होता, त्याला कंटाळा आला. मग त्याच्या पासळीपासून त्या ईव तयार होते, डाव्या पासळीपासून, उजव्या नाही. स्त्रियांना हिन लेखण्याकरता कथा तयार होते. ईव ही ॲडमच्या डाव्या पासळीपासून तयार झाली. आता गंमत ही, ॲडम जो आहे तो एकटा नव्हता, त्याची बायको होती. ही कथा आहे, मी इतिहास सांगत नाही. लिलित नावाची बायको, लिलित, जी असिरियाची मूळ देवता आहे. इनान्ना किंवा इस्तार ज्याला म्हणतात, तिच्यापासून दुर्गा आली आपल्याकडे. ती ॲडमची पहिली बायको. आणि मग त्याचा जो मित्र होता जवळचा ल्युसिफर नावाचा, तर तो तुटला आणि त्याने तिच्याशी लग्न केलं. तो चालला गेला, याला पुन्हा एकटा पडला, मग येऊ तयार केली, अशी कथा आहे. आता हे मिथकामध्ये काय असतं की ॲडमला तुम्ही एकदा मूळ दैवत मानलं आणि एक या स्त्रीचा संप्रदाय त्यात ॲड झाला. पण नंतर पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषाचं महत्व वाढल्यामुळे स्त्रियांना एकदमच दुय्यम स्थान दिलं. म्हणजे डाव्या पासळीपासून तयार केलं. जेनेसिसमध्ये जी कथा आहे ओल्ड टेस्टामेंट. पण तो ल्युसिफर जो आहे ना, तो देवदूत होता मुळात, पण केवळ ॲडमशी पंगा घेतला त्याने. तिकडे गेला मग तो वाईट, इकडे आला ते क्लीन चिट. हा जो प्रकार आहे तो ल्युसिफर अजूनही भूत मानला गेला आहे, पिशाच्य मानला गेला आहे. पण त्याचा संप्रदाय आहे, त्याचे मंत्रतंत्र आहे. मी ते सगळे विधी पाहिले. तुम्ही युट्यूबवर जर शोधलं सॅटॅनिक वर्शिप किंवा सॅटॅनिझम, इतके 150 पुस्तकं मिळाली मला या विषयावर. इंग्लिशमध्ये 150 पुस्तकं मिळाली. काम करायला गेलो, मला वाटलंच ते की भारतात तर भूताच्या खूप कथा आहेत.
आणि आपल्याकडे आयुर्वेदातले लोक जे आहेत ना ते फार भयानक लोक आहेत, म्हणजे डॉक्टर लोक, पेशंटचा आपण काही बोलू शकत नाही. तर त्याच्यात ते भूताच्या कथा आहेत आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदातली भूतपिशाची माझं एक पुस्तक लगेच येणार आहे. हे भूतपिशाचे कोण आहे? त्यात गणपती सुद्धा आहे. गणपती हा भूतपिशाची यादीत आहे आपल्याला माहिती आहे. डाकीण नावाची देवता आहे. ही डाकीण निवृत्ती होती, हारिकी होती, पुढे लक्ष्मी झाली. तिला त्यांनी हिट लेखलाय की यादी जर पाहिली, रेवती नावाची देवता लहान मुलांच्या पालनाची, बालगृह त्याला पुढे म्हटलंय. सगळी यादी पाहिली तर आसरा आहे त्यात. सप्तमातृका आहे. म्हणजे जे जे सर्वसामान्य समाजाचे जे दैवत आहेत त्यांना भूतपिशाच ठरवलं आयुर्वेदाने, आणि मग ते लागतात. पिशाच बाधा होते. जसं विनायक बाधा, भूताची बाधा तुम्हाला माहिती आहे, पिशाची बाधा माहिती आहे, पण गणपतीची बाधा होती तुम्हाला माहिती आहे काय? नाही. विनायक बाधा नावाचं एक प्रकरण तांडव ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे यज्ञातल्या विधीचं विवरण करण्याकरता तयार केलेले ग्रंथ, त्याला ब्राह्मण म्हणतात. ऋग्वेदातला ब्राह्मण ग्रंथ वेगळा, यजुर्वेदातला वेगळा, सामवेदातला वेगळा, अथर्ववेदातला गोपद ब्राह्मण आहे. तर तांडव ब्राह्मण नावाचा ग्रंथ जो आहे तो मला वाटते यजुर्वेदाचा आहे. तर त्याच्यात एक कथा आहे की विनायकाची बाधा झाली. विनायकाची बाधा काय होतं की तुम्हाला भगव्या रंगाचे लोक स्वप्नात दिसतात, म्हणजे बौद्ध भिक्खू दिसतात, टक्कल झालेले लोक दिसतात, बौद्ध आणि जैन यांच्या विरोधात ज्या कथा आल्या आहेत ब्राह्मण ग्रंथामध्ये, म्हणजे यांची बाधा होती. त्यांच्या परंपरेत तुम्ही सामील झाला म्हणजे वाईटच आहे ते. मग पाणी दिसतं आणि तो लग्न व्हायचं असेल त्याचं लग्न होत नाही, मुलगा असो मुलगी असो, युवराज असेल त्याचं राज्यहरण होतं, विद्यार्थी असेल त्याचं शिक्षण थांबून जातं. ते वाईट वाईट लिहिलं आहे. गणपतीची बाधा झाली तर मग विनायक शांती कल्पना हाच एक आणखी एक प्रकरण आहे. कसं ते नाहीशी करायची. मग पुन्हा तुम्ही वेदाकडे जा, इकडे जा, तिकडे जा, पुन्हा ते आमच्या गटात त्यामध्ये तुम्ही क्लीन चिट मिळेल, तिकडे गेले तर वाईट होईल. किती 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 मस्त आहे, हे इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि हे एवढ्या पुरती म्हणजे मर्यादित नाही, हे खूप मोठं आहे. याला अनेक कंगोरे आहेत, अनेक बाजूने याला पाहायला जाऊ शकतं. की म्हणजे सांगायचं तेच आहे, पण मी नाही सांगणार. तुला स्वप्न येत आहेत का असे? मग तुला दिसतात का स्वप्नात हे? नाही, मग तुला विनायक बाधा झालेली आहे. मग आता तू ना हे जर केलंस, तू एक काम कर, तू हे पुस्तक वाच, तू ह्या लोकांच्या सानिध्यात राहा, म्हणजे ते बरं होईल. तर हे फार इंटरेस्टिंग आहे आणि हे जगभर सगळ्या बाजूने आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. भूगोलानुसार अनेक गोष्टी बनतात, तर अशी भूगोलानुसार अनेक गोष्टी बनतात, तर अशी काही मिथक आहेत का जे जागेशी संबंधित आहेत? खूप आहेत, खूप आहेत. आता आपण भूमिपूजन का करतो? पृथ्वी माता, भूमाता म्हणजे दैवत का तयार झालं हे भूगोलाशी संबंधित आहे. भूमाता जगभर आहे, भारताला जे असेल जगभर भूमाता आहे. ग्रीक्स कल्चरमध्ये आहे, इजिप्शियन कल्चरमध्ये आहे, असेलियन कल्चरमध्ये आहे, की आफ्रिकन कल्चरमध्ये भूमाता मोठ्या प्रमाणात आहे. भारतात तर भूमाता आहेच. आपल्याकडे जे रेणुका माता आहे, म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं दैवत आहे भाऊच, ती भूमाता आहे मुळात. रेणू म्हणजे मातीचे कण, रेणू म्हणजे मातीचे कण, भूगोलाशी संबंधित शब्द आहे. आणि त्या मातीच्या कणांनी बनलेली म्हणजे रेणुका, चांगला अर्थ आहे म्हणजे, पण त्याचा मूळ अर्थ आहे वारुळ. वारुळ, वारुळाला आपण वल्बी वगैरे म्हणतात हिंदीमध्ये. तर हे वारुळ जे आहे याला भूमाता का म्हटलं? कारण ज्या शेतकऱ्याला शेती करायची असेल त्याला जमीन सपाट करावं लागते. सपाट करताना जे वारुळ असेल ते नाहीसं करावं लागते. बरेचदा काही ठिकाणी वारुळ वाढत राहतं, नाहीसं करता येत नाही. मग त्याची पूजा का करायची? पण असा एक समज होता आपल्या भारतातल्या आणि जगातल्या, भारताबद्दल बोलत नाही मी, की वारुळ हे भूमीची योनी आहे, सर्जनेंद्रिय आहे. म्हणजे इथून ही जर आपल्याला प्रगट झाली किंवा प्रसन्न झाली तर पीक चांगलं येऊ शकतं. म्हणून वारुळाची पूजा करायची. नुसतं वारुळाची नाही, त्याच्यात नाग राहतो, नागाची पूजा करायची. नाग हे शेतीचं रक्षण करणारा, नागपूजा वारुळ आणि नागपूजा एकत्र. फक्त नाग हा पुरुष तत्व आहे, वारुळ हे स्त्री तत्व आहे. अशा तऱ्हेने भूगोलाचा जो प्राथमिक अध्याय आहे तो भूमातेशी निगडीत आहे. अशा भूगोलाशी खूप कथा आहेत, खूप परंपरा आहेत, खूप काय त्याला विधी आहेत, खूप विधी आहेत. तर तो एक स्वतंत्र विषय आहे, तो खरंच घ्यायला पाहिजे अभ्यासाला. सरांनी जो वारुळाचा उल्लेख केला, मी मध्य प्रदेशात एका ठिकाणी होतो आणि मला खरंच तिथं पाहायला मिळालं. म्हणजे तिथं एक बाबा होते, म्हणजे त्यांनी एक आपला मठ वगैरे तयार केला, तो नंतरच्या काळात झाला. पण सुरुवातीचा त्यांचा जो थॉट होता ना त्याचा, तो तोच होता की वारुळ जे तर वारुळाची पूजा करणे. तर मी पाहिलं सर, ते वारुळ वाढत वाढत ते वारुळ अगदी वरपर्यंत गेलं होतं. त्यांनी त्याच्या आजूबाजूला खोली बांधली, ते वारुळ तसंच ठेवलं, आजूबाजूला खोली बांधली आणि आता लोक येऊन तिथं दान वगैरे देतात. तर मी पाहिलं की त्या वारुळाच्या आजूबाजूला सगळे गव्हाचे पोते वगैरे हे ते म्हणजे मस्त व्यवस्थित त्यांनी केलेलं होतं. सो त्याचीही एक प्रकारची वर्शिप त्या ठिकाणी सुरू झालेली होती.
तोही एक म्हणजे अजूनही ते चाललंय, म्हणजे ह्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या अजूनही आपल्या लाईफवर. गोवा आणि कोकण मध्ये सांगतेरी नावाची देवता आहे. आता सांगतेरी शब्द साती आसरापासून तयार झाला मुळात. साती आसरा हे आपलं सूत्र कायमच आहे, पण ती वारुळाच्या रूपात तिची पूजा होते. आणि रवळनाथ नावाचा एक दैवत आहे तिथे, क्षेत्रपाल दैवत, त्याला नाग म्हणतात. नाग आणि वारुळ असा संबंध आहे. आता रवळ शब्द झाला कसा तयार, वारुळचं वर्णस्थलांतर झालं. ध्वनी परिवर्तनाचा जो नियम आहे भाषा विज्ञान, इकडला शब्द तिकडे जातो. गंध लागणे, जंग लागणे, है ना, जचा ग गचा ज असा होतो ना, तसे ते राऊळ शब्द तयार झाला पहिल्यांदा. तो वारुळच्या ध्वनी परिवर्तनाच्या प्रवृत्तीतून झाला. आणि राऊळचा अर्थ मंदिर होतो. वारुळ हे प्राथमिक मंदिर आहे. म्हणून रवळनाथ हा तिचा क्षेत्रपाल आहे, त्या सांगतेरीचा क्षेत्रपाल आहे. आणि त्याची पूजा मोठ्या प्रमाणात गोव्यात होते. रवळनाथाची मंदिरे मी पाहिली, गोवा आणि कोकणात बरेचदा मी गेलो आहे, तर सांगतेरीची मंदिरं पाहिली. ती वारुळाची पूजा आहे. आणि ती जी उंच होतात म्हणताना बऱ्याच ठिकाणी त्यांनी वारुळ लहान आहे तसं मंदिर बांधलं, मग ते वर स्लॅबला भिडलं तर स्लॅब करून टाकले त्यांनी. काही ठिकाणी स्लॅबच नाही केला. एखाद्या घरात वाळू आपोआप आलं तर मग ते लोक त्याची पूजा करतात, ते घराला सुरक्षित करतात. वेंगुर्ले वगैरे हा जो कोकणातला भाग आहे तिथे, आता गोव्यात तर खूप ठिकाणी पैंगण आहे, साल आहे, अनेक गाव आहेत ज्या गावात वारुळाची पूजा मोठ्या प्रमाणात, भूतांची पूजा सोबत होती. भूतांची यात्रा, गड्याची यात्रा म्हणतात त्याला. तर अशा तऱ्हेने भूताची पूजा आणि वारुळाची पूजा ही पूर्वज पूजा, ही अँसेस्टर वर्षी, आपल्या आईचं प्रतीक म्हणून वारुळ, वडिलाचं प्रतीक म्हणून रवळनाथ किंवा नाग. आणि त्या नागालाच पुढे मग भूत म्हटलंय. नागालाच पिशाच्य म्हटलंय. आणि पिशाच्य शब्दाचा अर्थ होतो मांस खाणारा. नाग हा मांसाहारी आहे, शाकाहारी नाही आहे. चुकून त्याला दूध पाजलं तर निमोनिया होईल, मरून जाईल तो. तर तशा तऱ्हेने पिशाच्य शब्द नागांसाठी वापरलाय. ते सगळे कोरिलेटेड आहे सगळे. हे भूमातेशी निगडीत आहे. पुढील प्रश्न. माझा पुढील प्रश्न आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मिथकाचा संबंध कसा येतो आणि त्याचं आयुष्यात काय भूमिका निभवत असते? आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण मिथकांसोबतच राहतो. सोमवारपासून रविवारपर्यंत राहतो. म्हणजे 7 दिवस आणि 24 तास आपला संबंध मिथकांचा येतो. सकाळी उठल्यावर सूर्य दिसतो आपल्याला, सूर्याची पूजा करतो किंवा हात जोडतो आणि त्याला तोंडद्वारा पाणी देतो. तो नुकताच उठलेला आहे, अर्घ्य देतात ना ते ब्राह्मण लोक, सूर्यायनवा, रवयनवा, कृष्णेनवा, मरचेनवा, आदित्यानवा वगैरे. म्हणजे आपल्या कल्पना अशी आहे की तो तोंड धुवायला त्याला पाणी आपण देऊ शकतो का? नाही. पण सकाळपासून संबंध येतो. रात्र झाली की चंद्राशी संबंध येतो. चंद्र उगवला की एकदम उगवला चंद्र, पुन्हा वेचा वगैरे वगैरे गाणी. आणि चंद्राच्या संबंधित सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये कथा आहे. जसा अल्लाह हा जो आहे ना, तो चंद्र देवता आहे मुळात. आणि म्हणून आता इस्लामी लोक मांडणार नाही. इस्लामला मांडणारे लोक हे माझं कोणतंच विधान स्वीकारणार नाही. त्यांनी डोक्यात ठरवून टाकलं अल्लाच्या पलीकडे कोणी नाही आहे आणि मग पैगंबर आहे त्याच्याही पलीकडे कोणीच नाही आहे. पण अल्लाह हा चंद्र देवता आहे मुळात. म्हणून दुष्का चांद हा उगीच नाही आलेला, तो म्हणजे चंद्रदेवतेची पूजा आहे मुळात. आणि ज्या ठिकाणी मक्केला काबा मस्जिद आहे ती चंद्रदेवतेची मूर्ती होती. अल उझ्झा नावाची मातृदेवता चंद्रदेवता आहे. मग महम्मद पैगंबरांनी त्या देवता कशाला पाहिजे, मग आपसात भांडतात लोक देवतांच्या अनित्यतेमुळे, त्यांचे संप्रदाय आहे म्हणून त्या देवता नष्ट केल्या. पण काबा मस्जिदी मधला काळा दगड त्यांनी नष्ट केला नाही, मूळ रूप तिथं नष्ट केलं. पण त्या मक्केच्या अवतीभोवती जेवढी गाव आहेत, जेवढे पहाड आहेत, त्या ठिकाणी अल उझ्झा या मातृदेवतेची मूर्ती आहे. पूजा नाही होत पण मूर्ती आहे. आणि मग लोक मानतात. मग काय करायचं अल उझ्झाचा? अल उझ्झा एक आहे, दुसरी देवता अलात आहे आणि ही मनात आहे. मग त्यांनी काय अल्लाह की बेटी या कुराणामध्ये त्याचा समावेश केला. ज्या मूळ चंद्रदेवता आहे त्यांना त्यांनी स्वीकारलं नाही, त्यांना नाही स्वीकारलं. पण चंद्राची पूजा इतका चांद, ईद केव्हा होईल? दुष्का चांद दिसेल तेव्हा. चंद्राचा संबंध की चांद तारा हे जे प्रतीक सगळ्या इस्लामी राष्ट्रांचं आहे हे मुळात चंद्रदेवची निगडीत आहे. इतकं व्यापक आहे चांद तारा. बरोबर. म्हणजे एकंदरीत एक तर आपल्या आता लक्षात आलं की मिथक ही संकल्पना जगभर सगळे धर्म, सगळे पंथ, सगळ्या जाती, सगळीकडे. पुढचा प्रश्न. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मिथक कसे महत्त्वाचे आहे आणि त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हा समाजावर कसा होतो? हा अतिशय महत्त्वाचा. सगळेच प्रश्न महत्त्वाचे होते पण जास्त महत्त्वाचा आहे मिथकात किती गुरफटून राहायचं. या प्रश्नाच्या मुळाशी एक प्रश्न आहे की मिथकात किती गुरफटून राहायचं, त्याचे फायदे काय आणि तोटे काय. तर काय होतं की मिथक ही पूर्ण सत्य नाही आणि पूर्ण असत्यही नाही. इतिहासाच्या अभ्यासासाठी
महत्वाचा तो आधार आहे. बाकी पुरावे शोधू ना आपण, पुरातत्व शोधू, आणखी ग्रंथ शोधू, पण मिथक पूर्णतः तुम्हाला नाकारता येत नाही, म्हणून ती महत्वाची आहे का. दुसरी गोष्ट, ती स्वीकारत नसलो तर आपली प्रगती होणार नाही, हा दुसरा भाग. म्हणजे आपण मिथकांना खरं मानायला लागलो, त्याच्या अवतीभोवती आपल्या जीवनाचं सगळं राहाड काढू लागलो, तर तुम्हाला विज्ञानाचे शोध लागलेले आहेत, त्या शोधाचे फायदे आपण घेतो, तंत्रज्ञान आपण वापरतो, पण विज्ञानाला नाकारतो. एकीकडे आपल्याला मिक्सर पाहिजे, ओव्हन पाहिजे, टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, सगळंच पाहिजे, पण नाही, विज्ञान हे विज्ञान हे वाईट आहे अशी लोक कोलेगोई करत राहतात. तर हाही प्रकार वाईट आहे. फक्त एकच गोष्ट आहे की विज्ञान तुम्हाला सर्व काही शिकवतं, विज्ञानाला अंत नाही. एक शब्द वापरतात लोक, विज्ञानाचा अंत होतो तेव्हा अध्यात्माची सुरुवात होते. अतिशय चुकीचं वाक्य आहे. अध्यात्म नावाची गोष्ट काही अस्तित्वात नाही. जर शोधायचं असेल अध्यात्म ह्या शब्दाचा अर्थ, तेही विज्ञानच सांगेल तुम्हाला. कारण अध्यात्मामध्ये अधि आणि आत्म दोन शब्द आहे. आत्मा म्हणजे स्वतः, सेल्फ, आणि अधि म्हणजे स्थिर, आत्म्यावर अधिष्ठित, स्वतःवर अधिष्ठित, स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न, असा अर्थ अध्यात्माचा आहे. ह्या शोध कोण येईल? सायकॉलॉजी घेईल ना, समाजशास्त्र येईल. समाजात तुमचं काय स्थान आहे, संस्कृतीमध्ये तुमचं काय स्थान आहे, कुटुंबात काय स्थान आहे, गावात काय स्थान आहे, हे समाजशास्त्र सांगेल. आणि तुमचं मूळ सांगण्याचं काम मानवशास्त्र करेल, अँथ्रोपॉलॉजी करेल. आणि त्याच्या मुळाशी कोणत्या भावना आहेत, भावना म्हणजे इमोशन्स, हे सायकॉलॉजी सांगेल. मग सायकॉलॉजी, मग तुमचा अहम काय आहे, पराहम काय आहे की नाही, म्हणजे इड, आणखी काय आहे ते इगो, इगो आणि सुपर इगो. ह्या ज्या कन्सेप्ट तुम्हाला ज्या अध्यात्माला सांगू शकणार नाही, त्यांना माहितच नाही, ते गुरफटले आहे त्या जुन्या ग्रंथामध्ये. पण तुम्हाला मिथकाच्या पुढे जायचं असेल तर विज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे. आणि विज्ञानाने खूप काही दिलं आहे, खूप काही देणार आहे, पण विज्ञानाच्या मागे लागून काय आपलं नुकसान होणार नाही आहे. लोक म्हणतात विज्ञानाच्या मागे लागलं तर मग देवाचं नुकसान, धर्माचं नुकसान, काही होणार नाही. धर्म नष्ट झाला तरी काही फारसं नुकसान होणार नाही, आणि धर्म कधी नष्ट होणार नाही. तर म्हणजे याच्यात एक छोटी दरी आहे की विज्ञान आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टी अजूनही फार कन्फ्युजिंग स्टेजलाच आहे. अजून आपण किती ते समजून घेऊ, त्याला एक मोठा काळ जाणार आहे, ते आपण समजून घेऊ. आजच्या आपल्या चर्चा सत्रामागचा जर तुम्ही उद्देश समजून घेतला ना, तर आपल्याला मिथकही समजून घ्यायचे, ते अंडरस्टँडही करायचे की नेमके त्याचे अर्थ काय, पण आपल्याला त्यात अडकूनही राहायचं नाही. आपल्याला त्यात न अडकता त्याचा फक्त अर्थ समजून घेऊन आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे जायचंय, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न. मी आता म्हणाले की धर्म नष्ट झाला तरी काही होणार नाही, पण मग माणसाला धर्म बनवण्याची गरज का पडली? बरोबर बसले आवती होत माझी गोची करतायत. आधीच वाक्य म्हटलं धर्म नष्ट झाला काही फरक पडणार नाही. एमजीएमच्या सामाजिक शास्त्र संस्थेचे विद्यार्थी आहेत. हो, आणि विशेषतः महात्मा गांधीशी संबंध तुमचा आहे. मला ते मूर्ती बारावून घेऊन इतकं श्रद्धाळू वगैरे मी नाही आहे, पण मला आदर आहे महात्मा गांधीबद्दल. ज्या माणसाला खऱ्या अर्थाने धर्म कळला, भारतात धर्म कळला असेल फक्त महात्मा गांधींना कळला, मग कुणालाच कळला नाही असं माझं मत झालेलं आहे. धर्म म्हणजे काय, धर्माच्या ज्या व्याख्या आहेत महाभारतात असतील, आणखी कुठे असतील, त्यात नियंत्रण हे मुख्य सूत्र आहे. म्हणजे आपला समाज नियंत्रित राहिला पाहिजे. समाजशास्त्रामध्ये समाज ही संकल्पना जी आहे ना, ती काल्पनिक आहे, अमूर्त आहे. पण माणसं जेव्हा एकत्र येतात, एकत्र राहतात, एकत्र बसतात, गाणं गातात किंवा आपले प्रश्न सोडवतात, तेव्हा समाज ही संकल्पना तयार होते. ही जी समाज संकल्पना आहे त्यातून धर्म हा विकसित झाला. पण धर्मामध्ये काय गोष्ट झालेली आहे, नियंत्रण हे डोक्यात असल्यामुळे नियंत्रण ठेवायचं ना, आपल्या गटात आला पाहिजे ना. मग आपण आपल्या धर्मकल्पना वेगळ्या सांगायच्या, नाही आमचा धर्म वेगळा, तुमचा धर्म वेगळा, आमचा गट वेगळा, तुमचा गट वेगळा. तर ही जी मानवी वृत्ती आहे ही कायमच राहणार आहे, म्हणून धर्म कधी नष्ट होणार नाही. पण समजा ही वृत्ती नाहीची झाली तर एकोपा निर्माण होईल आणि माणसं धर्माच्या या बेड्यापासून आणखी दूर जातील, दैवतांच्या संकल्पना दूर जातील, स्वतंत्रपणे जगू शकतील. आता माझं उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे एक मॉडेल आहे, माझं एक आयुष्य मॉडेल आहे. मी अतिशय धार्मिक माणूस होतो, अनेक मंदिरांचा पुजारी होतो, अख्खी गीता माझ्या पाठवतो, 700 श्लोक माझ्या पाठवतो, कीर्तन केली मी 6 ते 8 वर्ष, प्रवचन केली. अर्थात ते जेव्हा ते केलं तेव्हा त्यातलं मला काही समजत नव्हतं. कीर्तनकार प्रवचन करणं काही समजत नसते, मला फार उशिरा कळतं. पण हे सगळं झाल्यावर जेव्हा माझा संबंध या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या निर्माण करणाऱ्या संघटनांशी आला, प्रामुख्याने जयप्रकाश नारायण यांची 7व्या सुंदर शिवायनी, दादा धर्माधिकारी, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा, बाबाराव यांची 8 दिवस मी सतत भाषणं ऐकली एका शिबिरामध्ये, संपूर्ण क्रांती शिबिरात. मग माझ्या लक्षात हे वेगळं आहे, आपण जे गुरुभटलो आहे, कीर्तनकार, प्रवचनकार, गंधरावने टिळा, टोपी काढले किंवा धोतर नाही, असाच राहायचा, साधा राहायचा.
लोक मला नावं ठेवायचे, खूप चिडवायचे, हा मागासलेला माणूस आहे. पण मला वाटतं की मी सर्व गुण संपन्न आहे असा एक विभाग होता. पण मग नंतर अंधश्रद्धा घेऊन आम्ही समिती स्थापन केल्यावर आम्हाला लक्षात आलं की आपण इतके दिवस या भ्रमात राहिलो आणि गुरफटलो गेलो, बांधलं गेलो आणि आम्हाला पहिल्यांदा कळलं की जगात भूत नाही आहे. खूप आनंद झाला, त्रास झाला थोडासा. नंतर ईश्वर नाही म्हटलं तर आणखी आनंद झाला, पण त्रास जास्त झाला आनंदापेक्षा. म्हणजे आपण उगीच बांधलं गेलो त्या संकल्पनांशी आणि मग मुक्त होत होत आम्ही थोडं नुकसान केलं समाजाचं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, सत्यशोधक समाज असेल, मराठा सेवा संघ असेल, या सगळ्यांनी महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं असं माझं मत नंतर तयार झालं की आपल्याकडे नकारात्मक भावना तयार झाली. हे नाही, ते नाही, ते नाही. एकीकडे इतका 99% समाज या धर्माला मानतो, देवाला मानतो, व्रत करतो, अनुष्ठान करतो, मंदिरात जातो, श्रावण सोमवार साजरा करतो, गटारी अमावस्याही साजरा करतो. ही सगळी संस्कृती आहे, हिला नाकारता येत नाही तुम्हाला. आणि ते आपली जगण्याची पद्धत आहे, आपली जगण्याची एक स्टाईल आहे, ती लिव्हिंग स्टाईल आहे. तिला तुम्ही टोटली नाकारून चालणार नाही. फक्त आपण तिकडे जायचं की नाही हा निर्णय आपल्या हाती आहे. लोकांना जाऊ द्यायचं की नाही हा आपल्या हाती नाही. अनेकांचा समज असा आहे की आपल्या बोलण्यामुळे, आपल्या लिहिण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे लोकांमध्ये बदल होतो. आता तुम्ही सर्वे करा, माझ्यापासून सुरू करा की तुमच्या घरातल्या लोकांमध्ये किती बदल झाला तुमच्या सांगण्याचा. हा समाजशास्त्राचाच भाग आहे, सोशल सर्व्हिसचा, समाजकार्याचा. तुम्हाला लक्षात येईल की याच्या घरात कोणीच काही वाचत नाही, कोणीच ऐकत नाही. याचं तर बिलकुल ऐकत नाही. बाहेर खूप बोलतो, इकडे काहीच ऐकत नाही. असा एक मोठा समुदाय आहे आपल्या अवतीभोवती. म्हणजे माणसं बदलतात, पण त्यांच्या इच्छेने, त्यांच्या अटीवर बदलतात, तुमच्या इच्छेने बदलत नाही. एक उदाहरण, आता पावसाळा सुरू आहे, चिखल आहे सगळीकडे. आता तुम्हाला चिखलात आग लावायची, पाणी में आग लगाई वगैरे, हे गाण्यात बरं वाटते आपल्याला. पाण्यात आग नाही लावता येत, लावली तर तात्पुरती लागते आणि विजून जाते, कारण पाणी त्याला वाढून देत नाही ना. पण तीच आग समजा कडब्याच्या पेंडीला लागते, गवताच्या पेंडीला लागते, ती पटकन पेटते ना. कारण पेटण्याची क्षमता ते गवताच्या पेंडीत आहे, कडब्याच्या पेंडीत आहे. तिची इच्छा आहे जळायची. तुम्ही लहानसा पेंडीचा एक काळी टाकली तरी जळतील, इकडे पेट्रोल टाकलं तरी जळत नाही चिखल. तुमची बदलण्याची इच्छा ज्या लोकांची आहे तेच बदलतात. आपल्या भाषणामुळे कोणी बदलतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही एका भ्रमात आहे, मूर्खाच्या अंदोलनात राहतात. आणि यात आणखी एक पॉइंट असा मला वाटतो की ज्या लोकांकडे कन्क्ल्युजन रेडी आहे ते लोक कधीही बदलू शकत नाही. ज्यांची शिकण्याची, बदलण्याची, नवीन काही जाणून घेण्याची आणि ते स्वीकारण्याची इच्छा ज्यांची आहे तेच बदलू शकतात. ज्यांचे कन्क्ल्युजन्स रेडी आहेत की हे असंच आहे, त्यांच्या पुढे कितीही डोकं फोडलं तरी ते बदलत नाही. सरांनी जो मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे की या सगळ्या गोष्टी आपण कधीही नाकारू शकत नाही. नाकारायला नको, आपण किती स्वीकारायच्या आणि किती नाही हे आपल्यावरती. नेक्स्ट प्रश्न, काही शेवटचे 2 प्रश्न आता आपण घेऊया आणि आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे येऊया. सर, आता सामाजिक दृष्ट्या आपण बघितलं की मिथक किती महत्वाचं आहे. तर आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मिथक कसं महत्वाचं आहे आणि त्याच्या सकारात्मक नकारात्मक परिणामाबद्दल आपण काय सांगू शकतो? हा प्रश्न फार महत्वाचा यासाठी आहे कारण मानसशास्त्राने उकल केली आहे मिथकांची. उकल जी केली आहे 2 शास्त्रांनी केली आहे, एक भाषा विज्ञान आणि भाषिक अंगाने केली. मानसशास्त्राने आपल्या मनामध्ये काय उलाढाली होत राहतात त्याचा अंदाज घेत, अंदाजच आहे तो, अजूनही ते त्याला शास्त्र म्हणावं की नाही हा प्रश्न आहे. मानसशास्त्रातल्या काही गोष्टी लॅबॉरेटरीमध्ये सिद्ध झाल्या होतात म्हणून आपण त्याला शास्त्र म्हणतो. पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी कन्सेप्टच्या आधारावर, माइंड इज अ कन्सेप्ट. सिग्मंड फ्रायडने म्हटलं की माइंड ही कुठे आहे, माइंड अख्ख्या शरीरात माइंड तुम्हाला कुठे दिसत नाही. मेंदूच्या कार्यकलापावर, ऍक्टिव्हिटीवर तुम्ही माइंडचा अंदाज घेता आणि मग सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड या कन्सेप्ट मांडल्या. मग कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणजे आता तुमच्या मनात काय चालू आहे हे आम्हाला नाही कळणार. आपण म्हणतो चेहरा मनाचा आरसा आहे, हे वाक्य बोलायला चांगलं आहे, पण तुमच्या मनात काय चालू आहे, तुम्ही शरद पवारांचा चेहरा पाहिला त्याच्या मनात काय कळतच नाही. म्हणजे एक मोठं उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रातलं. असे अनेक लोक आहेत, ते दिसतात वेगळे आणि आत काही वेगळं चालू असते. तर आपल्या मनामध्ये चालू आहे त्यातला मानसशास्त्राचं म्हणणं 1/8 भाग हा लपलेला आहे. तुम्हाला त्यातला 1/9 भाग, एक भाग तर दिसतो, बाकी सगळं जे आहे अर्धजागृत मन किंवा अजागृत मन, सबकॉन्शियस माइंड किंवा अनकॉन्शियस माइंड मध्ये त्यात साठवलं जातं. पण जेव्हा तुम्ही एका विचित्र अवस्थेत असतात, आजारी असतात, अपघातात असतात, टेन्शनमध्ये असतात, तेव्हा ह्या अनकॉन्शियस मधल्या गोष्टी सबकॉन्शियसच्या द्वारे कॉन्शियसमध्ये येतात. हा जो प्रवास आहे अनकॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कॉन्शियस, तर हे कोण सांगणार तुम्हाला, हे सायकोलॉजी सांगेल. आणि कार्ल हा जो त्याचा शिष्य होता सिग्मंड फ्रायडचा, त्यांनी आणखी एक कन्सेप्ट मांडली, सामूहिक अबोध. आता आपण सगळे एकत्र आहोत. आता मला एक गोष्ट सांगितली तुम्हाला, कावळा आणि कावळी चिवची, ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आहे. हा कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे.
याला काय म्हणतात कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, सामूहिक अबोध. अबोध मनात आहे, इतर तुम्हाला आठवणार नाही, पण मी तुम्हाला कौ म्हटलं की तुम्हाला जीव आठवेल, मग तुम्हाला ते घरटं आठवेल, मग ते म्हातारीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, चालते भोपळ्या टुडूक टुडूक. ह्या सगळ्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियस सामूहिक अबोधामध्ये ह्या स्थिर राहिलेल्या गोष्टी आहे. ह्या बाहेर येण्याकरता तुम्हाला काय करावं लागतं, तर हिप्नॉसिस एक मार्ग आहे. तो सायंटिफिक नाही मानत, म्हणजे जे सायकेट्रिस्ट आहे ते हिप्नोटिझमला सायंटिफिक मानत नाही, तो एक मार्ग आहे बाहेर आणण्याचा. आता आपल्याकडे ती कोणती टेस्ट असते ती मानसिक टेस्ट, हे करा, नार्को टेस्ट हा हिप्नॉसिसचा भाग आहे. आणि तुमच्या मनात काय आहे बाहेर काढण्याकरता ते प्रश्न विचारतात डॉक्टर, आणि मग खरं बाहेर येतं. हे कुठे असतं, सबकॉन्शियसमध्ये असतं. त्याला सबकॉन्शियसमध्ये देतात, ते अनकॉन्शियसमध्ये असतं. आणि सर्व लोकांच्या मनात शिव म्हटलं की एकदम आपल्याला ते कृष्णेश्वर शिवलिंग, गावातली शिवलिंग, महाशिवरात्री म्हटलं की त्याची पूजा, हे कलेक्टिव्ह अनकॉन्शियसमध्ये आहे. तर ह्या सगळ्या संकल्पना उलगडून दाखवायचं काम मानसशास्त्रच करू शकते, मानसशास्त्र नीटपणे करू शकते. आणि त्या करण्याच्या पद्धती आहे. काही ठिकाणी कन्सेप्ट आहे, नाही असं नाही, माइंड इज अ कन्सेप्ट नो. सिग्मंड फ्राईडला जो प्रॉब्लेम आला होता तो हाच आला होता. तो डॉक्टरच होता साधा, खरं म्हटलं उपचार करणारा साधा डॉक्टर होता. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या बऱ्याच विकृतीचं मूळ आपल्या मनामध्ये आहे, सुप्त मनामध्ये आहे, तेव्हा त्यांनी इंटरव्ह्यू घेतले. इंटरव्ह्यू घेतल्यावर अनेक स्त्रियांनी जे काही सांगितलं ते खोटं होतं बरेचदा. मग त्याचे निष्कर्ष चुकले. मग त्यांनी सांगितलं की हे वा मला खोटं सांगितलं गेलं. कारण लोक खोटं बोलतात बरेचदा, जे प्रत्यक्षात घडलं नाही ते घडलं असं सांगतात. म्हणजे त्याचं एक फॅन्टसी तयार करतात. हे फॅन्टसी तयार करण्याची वृत्ती आहे ना, ती कशासाठी आहे, आपल्या उणिवा झाकण्याकरता. आपलं स्वप्न जेव्हा आपल्याला पडतं की नाही, स्वप्नामध्ये अशा अनेक गोष्टी उसळून बाहेर येतात. आता मला एकदा स्वप्नात रेखा, अमिताभ बच्चनची रेखा ही दिसली. आता कशी दिसणार मला शक्य नाही ना, अमिताभ बच्चनचा हक्क जास्त आपल्यापेक्षा, पण दिसू शकते ना, प्रत्येकाचा अधिकार आहे. स्वप्न आपल्यासाठी मोकळा आकाश आहे, अवकाश आहे. अशा तऱ्हेने स्वप्न कशी असतात, जी सुप्त मनात राहिलेल्या गोष्टी झोपेत त्या बाहेर येतात आणि त्या आपापल्या इच्छा पूर्ण करून घेतात. अशा तऱ्हे हे मानसशास्त्र सांगू शकतं. अनकॉन्शियस सामूहिक अबोधामध्ये अनेक गोष्टी आहे. हर हर गंगे, घर घर गंगे म्हटलं की पटापट लोक कार्याला लागतात. अनेक आपण गेल्या 10-20 वर्षांपर्यंत पाहिलंय काय काय बदल लोकांच्या मानसिकतेत होतात. तर ही जी मानसिकता आहे ही बदलण्याचं सामर्थ्य सुद्धा मानसशास्त्रामध्ये आहे, समजून घेण्याचं सामर्थ्य सुद्धा मानसशास्त्रात आहे. पण केवळ मानसशास्त्र सांगेल, पण तुम्हाला कृती करावं लागेल, अशी चर्चा करावं लागेल. आपली चर्चा का करतोय, आपल्या अवतीभोवतीचा समाज हा धर्माला मानतो, देवाला मानतो, भूताला मानतो, पिशाचाला मानतो, तो का मानतो हे आपल्याला शोधायचं. बरोबर, ही मूळ मुद्दा आपला आहे, का मानतो. का आपण का ह्याच विषयाला चर्चा करतोय. तुम्ही जो एक उल्लेख केला सर की चेहऱ्यावरचे भाव कळत नाही, मनात काय वेगळं असतं, चेहऱ्यावर काय वेगळं असतं. त्या दिवशी मी आमच्या कदम सरांची चर्चा करत असताना मी सरांना एक शिल्प दाखवलं आणि ते एका तरुण कलाकारांनी तयार केलेलं होतं. तर सरांनी मला त्यावेळी एक फार चांगली व्याख्या, चांगला कलाकार कोण किंवा चांगला शिल्पकार कोण याची जर तुम्हाला व्याख्या करायची झाली तर सरांनी मला इतकं सुंदर सांगितलं, आशुतोष जो व्यक्ती चेहऱ्याचे भाव दाखवू शकतो शिल्पामध्ये तो श्रेष्ठ शिल्पकार आहे. आणि सरांनी मला तेव्हा एका मिनिटात सांगितलं की व्हॅटिकन सिटी मधल्या या म्युझियम मध्ये हे शिल्प आहे मॅडोनाचं, तू हे शिल्प बघ आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघ कसे वाटतात. तर ते ज्यावेळी आपण बघतो तर ते एक आता रेफरन्स आला म्हणून मी त्याला ते जोडलं. पण हे म्हणजे हे जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, खूप जास्त शिकण्यासारख्या आहेत आणि त्याच सगळ्या शिकाव्या म्हणून आपण या सगळ्या चर्चा करतोय. आपण शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपल्या एंडकडे वळूया. सर, मिथकाचा अभ्यास करावा असं तुम्हाला का वाटतं? हा तर आणखी महत्वाचा प्रश्न आहे. मी काल एका ठिकाणी गेलो होतो पाथरीला, मला तुम्ही पण हा प्रश्न नाही विचारले, प्राध्यापक होते, काय प्रश्न विचारला ते विचार ऐकत होते. तर मला सुचलं किंवा मी परवा जे मला पुरस्कार मिळाला तेव्हाही मी कोणी नाही विचारलं मला, मी सांगून टाकलं. तुम्ही विचारलं मग सांगणं आवश्यकच आहे. तर मी सांगितलं मी धार्मिक माणूस होतो, पुराण कथन करणारा, संतोषी मातेची पोथी सांगणारा, गजानन महाराजची पोथी वाचणारा, पैसे घेणारा. पैसे मिळत होते मला, फुकट वाचत नव्हतो. आताही फुकट भाषण देत नाही मी, आताही पैसे देतो. व्यवसाय नाही माझा, पण फुकट सांगितलं लोकांना महत्व कळत नाही म्हणून. तर अशा तर मी हे सगळं करता करता मी ज्या चळवळीत आलो, म्हणजे छात्रसेवा संघर्ष वाहिनी किंवा संपूर्ण क्रांती ही संकल्पना, मी मुळात गांधीवादी माणूस, म्हणजे सर्वोदय यासाठी. कारण गीता प्रवचन विनोबांना भेटलो होतो मी आणि मला खूप भारावून गेलो मी ते कारण गीता प्रवचन वाचली होती मी, मला इतका मोठा माणूस पाहायला मिळाला. मग अनेक गांधीवादी काही ढोंगी मिळाले, तो प्रश्न वेगळा. पण हे सगळं पाहता पाहता एक मी मंडल आयोगाच्या चळवळीत होतो, ओबीसीच्या आरक्षण चळवळीत होतो
आणि एकदा मी नागपूरला असंच गेलो कोणत्या कामासाठी, तिथे एक भाषण ऐकलं मी. शरद यादव तर मरण पावले, पण त्यांचं भाषण मला प्रेरणादायी ठरलं, कारण त्यांनी एक शब्द चुकीचा वापरला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की हराम जाने देश में, शब्द किती वाईट आहे, इस हराम जाने देश में लक्ष्मी और सरस्वती की पूजा होती है, यहाँ गरीब भी है और अनपढ़ लोग भी है, लेकिन बाकी देशों में होती नहीं. मला प्रश्न पडला की हे चुकीचं आहे का? मग सरस्वती आणि लक्ष्मीची पूजा करणं लोक का करतात, त्याची कारण आपण शोधली पाहिजे. हा एक भाग, ते भाषण कारणीभूत. पण त्यापेक्षा महत्त्वाचं कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जेव्हा आम्ही कॅडर कॅम्प घेत होतो किंवा अनेक बंडापोळ करत होतो, तेव्हा काही गोष्टी सांगत होतो लोकांना समजावून की देव नाही वगैरे वगैरे. असं ठरलं होतं की देव नाही सांगायचं नाही, असं ठरलं होतं, देवाधर्माच्या विरोधात बोलायचं नाही. पण मी बोलत होतो थोडासा विद्रोही असल्यामुळे, पण मग मला सोडावं लागलं आणि सर. पण सोडताना मी काही प्रश्न लोकांना विचारले. देव नाही असं तुम्ही म्हणता खरं, पण देव हा शब्द आहे, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. राक्षस हा शब्द आहे, याचा अर्थ त्या शब्दाच्या मुळाशी काहीतरी असलं पाहिजे. स्वर्ग नाही आपण म्हणतो, पण स्वर्ग या शब्दाचा अर्थ काहीतरी असला पाहिजे. पाताळ शब्दाचा अर्थ असला पाहिजे. मी भाषेचा विद्यार्थी, भाषा विज्ञानाविषयी मी 12 वर्षे MA शिकवला, तर मी त्यात आणखी मुळात गेलो या शब्दाचा मूळ शोधता शोधता. पण ही चळवळीला आवश्यक आहे म्हणून, माझी विद्वत्ता पाजळण्याकरता नाही, ही चळवळीची गरज आहे, लोकांना हे सांगणं आवश्यक आहे. म्हणून मी ह्या शब्दाचे अर्थ शोधत गेलो आणि प्रचंड भांडार मिळालं मला. आणि 2005 मध्ये अलीकडे चित्रलेखा एक साप्ताहिक फार आता बंद झालं दुर्दैवाने, त्याच्यामध्ये ज्ञानेश महाराजांनी मला लेखमाला लिहायला सांगितले. आणि त्या लेखमालाची आधी काय गंमत झाली की शिवधर्म नावाचं एक साप्ताहिक होतं, ठाण्यावर निघायचं, गंगाधर बनबरे त्याचे संपादक होते. तर त्यांनी मला एकदा सहज सिंदखेड राजाला असं म्हटलं की सर काहीतरी लिहा, आम्ही साप्ताहिक सुरू केलं आहे. तर माझ्या डोक्यात प्रचंड ह्या आयडिया होत्या बऱ्याच वर्षापासून, ह्या मांडायच्या कोणतरी छापलं आहे, कोण छापणार हा प्रश्न होता. म्हटलं चांगली संधी मिळालेली आहे, बिनधास्त लेख लिहित गेलो मी. ते पुढे बंद पडलं ते मासिक. पण काय झालं की त्यातले लेखांचं पुस्तक जिजाई प्रकाशननी काढलं, किशोर कडोली. खोटंच खोटं पण किती मोठं. अनेक खोट्या गोष्टी आपल्या मनात कशा असतात आणि वर्षानुवर्षी त्या खऱ्या मानत असतो आणि आपलं नुकसान आपण करतो आणि समाजातही करतो. तर त्यातून मग ते पुस्तक वाचलं ज्ञानेश महाराज. ते म्हणाले की असे लेख मला आपले सुरू करायचे. आम्ही जाहिरात दिली आहे, जाहिरात देऊन टाकता येते, लेख छापणं सुरू करून टाकलं. पण बस 2-3 महिने लिहा. मी वर्ष 1.5 वर्ष झालं लिहितच गेलो. ते म्हणजे हे केव्हा संपेल, म्हणजे हे केव्हा संपणारी गोष्ट नाही आहे. जगभरात अशा प्रकारच्या धारणा आहेत. तर मुळात हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे नकारात्मक अशी धारणा तयार केली होती आणि लोक हे नाकारायला लागले होते, ते खोटं होतं असं मला लक्षात आलं. मग असुर म्हणजे कोण मी सांगितलं, राक्षस म्हणजे कोण सांगितलं, मी सांगितलं. म्हणजे ह्या शब्दाचे अर्थ जर कळले तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन होतं असं मला वाटतं. माझ्यापर्यंत एकट्याने केलं. त्यांनी रॅशनॅलिटी टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी स्थापन केली, म्हणजे एक बुद्धिप्रमाणाने विचारांचे शिक्षक आणि इतर लोक. आणि मग आम्ही रट्टा नावाची संघटना होती, त्या रट्टा बुलेटिन नावाचं बुलेटिन सुरू केलं. त्यात हे लेख छापले. पुढे छापत नाही, आपणच छापायचे. मग चित्रलेखा